खुशखुशीत. नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला ह्या भिजवलेल्या तांदळापासून पापड्या कशा करायच्या त्या दाखवणार आहे. तर त्यासाठी हा तांदूळ रेशेचा घेतलेला आहे, स्वच्छ 3-4 पाण्यानं धुलेला आहे. आता हा तांदूळ तुम्ही रात्रभर पण भिजत घातला तरी चालतोय किंवा 4-5 तास भिजत घातला तरी चालतोय. तर हा तांदूळ मी आता सकाळी भिजायला घातला आहे. आता हा तांदूळ भिजलेला आहे आणि हा तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे आणि हे शाबू घेतलेले 50 ग्रॅम. 1 किलोला 100 ग्रॅम शाबू लागतील, तर अर्ध्या किलोसाठी 50 ग्रॅम शाबू घेतलेला आणि हा पण भिजवूनच घेतलेला आहे शाबू. हा शाबू कशासाठी घालायचा तर ह्यामुळं पापड्या जास्त फुलतात, हे कोण सांगत नाही. तर आता हा शाबू पण त्यामध्येच टाकायचा आहे. वाटायचं झंझट नाही, तांदूळ धुयाचं, वाळवायचं, दळून आणायचं, हे काही झंझट नाही. फक्त नुसतं तांदूळ भिजत घालायचं आणि पापड्या करायच्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. त्या भांड्याने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धा किलो आहे तांदूळ. तर त्यासाठी आता पाणी मोजूनच घालायचं आहे आपल्याला. तर आता 5 भांडी आता पाणी लागणार आहेत आपल्याला. 2 3 4 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता पाणी उकळून घ्यायचं आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे. छान असं भिजलेलं आहे तांदूळ. आता हे शाबू पण यामध्येच टाकायचं आहे. आता याला 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवर. आता कुकर गार झालेला आहे. आता कुकर फुलून बघूया. आता छान असा शिजलेला आहे भात. आता ह्याला असं घोटून घ्यायचं. ह्याला आता चांगलं असं मिक्स करायचं. ह्याला आता असं मिक्स करूनच घ्यायचं, एकदम असं बारीक करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमचा खार पापड, 2 चमचे तीळ, पांढरे तीळ आणि जिरे आता थोडं मिक्स केल्यानंतर घालायचं, म्हणजे कलर बदलत नाही. आणि आता याला चांगलं असं घोटूनच घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की मग पापड घालायचं. आता असं लाटण्यानं घोटून घ्यायचं. असं एकजीव पूर्ण झालं पाहिजे. आणि मग थोडंसं गार झालं की पापड घालायला घ्यायचं. अजून जिरं घालायचं आहे. जिऱ्यामुळे कसा कलर बदलतोय. ज्या वेळेला घालायचं त्यावेळेला जिरं घालायचं. आता असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जिरं घालायचं आहे 1.5-2 चमचे, तुम्हाला पाहिजे तेवढं. आता छान असं घट्ट पण झालेलं आहे. आता मिक्स करायचं आणि पापड घालायला घ्यायचं आहे. होणारे पापड असं करून बघा तुम्ही पण, 4 पट असं फुलतात. आता ह्यात थोडं गरम असं काढून घ्यायचं आणि त्याच्यावर आणि परत आता झाकण लावून ठेवायचं. हे पापड घालून झाले की ते घालायचं, नाही तर पूर्णपणे असं कोरडं होईल मिश्रण. आता हे पापड एवढं करून घ्यायचं आहे आणि ते गरमच ठेवायचं तसंच झाकण लावून. पापड करायला घ्यायचे तर अशा 2 कॅरी बॅगा घ्यायच्या आहेत. आता इथं हे कागद पण अंथरून ठेवलेला आहे. आता ह्याला थोडं पाणी लावायचं. त्यानंच असं मोठा करून घ्यायचा. असं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. नंतर असं फिरवून हात असा मोठा करून घ्यायचा आहे हातानेच असा.
ह्या पद्धतीनेच असं सर्व करायचं आहे. असं सर्व करून घ्यायचं आहे. पापडे असे छान अशा वाळले आहेत, सुकले आहेत घरातच फॅन खाली. मला जर वर्षभर साठवून ठेवायच्या असल्या तर याला उन्हात अशा कडकडीत वाळवायला पाहिजे. कशा अशा छान झालेल्या आहेत अशा, आपोआप निघून जातात अशा सुकले वाळल्या की. हिला कसं जास्त काढायला जोर नाही लागत. कशा छान झालेल्या आहेत अशा. आता याला 2 दिवस उन्हात वाळवायच्या आणि मग आता तळून बघायच्या. असं असं छान पापड झालेले आहेत आणि फुलून तरी असं 4 पट पापड होते ते. किती छान असं ट्रान्सफर असं झालेलं आहे. कसलं छान झालेलं आहे पापड आणि चवीला तरी एक नंबर असं भन्नाट लागते छान. आता तळून बघूया. तेल गरम झाले का बघूया. तेल गरम झालेलं आहे. आता पापड तळून बघूया. बघा किती छान, कढईत पण मावत नाही. 4 पट झालेलं आहे पापड फुलून. एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहे. या पद्धतीने करून बघा. कसला छान असा फुललेला आहे बघा. पापड तरी केवढा असा होता बघा. आता अजून दाखवणार आहे तळून. कढई पण अपुरी पडायला लागली. कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पापड. किती छान असं फुलून किती झालेले आहे बघा. मोठे 4 पट झालेले आहेत फुलून. किती 5-6 पापड फक्त तळलेत तर परात अशी भरलेली आहे बघा. मी तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे. एवढं खुसखुशीत असं छान झालेले. दळायचं नाही, मळायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीने पापड आहे ते. तर तुम्ही करून बघा हे पापड. बघा आता मी तुम्हाला एक तोडून पण दाखवणार आहे. किती खुसखुशीत असं एवढा असं झाला बघा. छान असं एवढं खुसखुशीत असं आणि खायला तर एवढं छान. आमच्या पोराने आधीच अर्ध संपवलं. छान असं खुसखुशीत झालेलं आहे. त्या पद्धतीने करून बघा.